तेच पुढे जाऊन द्वापर युगामध्ये दंतवक्र आणि शिशुपाल त्यांनी झाले. भगवान त्यांना मारण्याकरिता कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. म्हणून भगवंताचे द्वारपाल आहेत जय आणि विजय. त्या जय विजयांना सनकादिकांचा शाप प्राप्त झाला. म्हणून त्यांना त्यांनी अशा पद्धतीनं पुन्हा वैकुंठात पाठवण्याकरिता आणि भगवान प्रगट होणार आहेत. राम अवताराचं हे पहिलं कारण वर्णन करून सांगितलं. आता राम अवताराचं दुसरं कारण त्यांनी सांगतायत. दुसरं कारण एक कल्पसुर देख दुखारे समर जलंधर सन सब हारे संभुकिनी संग्राम अपारा धनुज महाबल मरहि न मारा. एक भयंकर असणारा असुर त्यांनी जन्माला आला होता. दुसरं कारण सांगतायत त्याचं नाव आहे जालंधर. त्याला जलंधर असं पण त्यांनी नाव आहे. आपण मगाच ऐकलंय भगवान शंकरानं काम जाळण्याकरिता त्यांनी तिसरा डोळा उघडला. त्याच्यातून भयंकर असणारा क्रोधाग्नी प्रगट झाला. तो क्रोधाग्नी शांत झाला नाही. तो समुद्रामध्ये त्यांनी गेला. समुद्रात गेल्यानंतर त्याच्यापासून एक त्यांनी असुर जन्माला आला. त्याचं नाव आहे जलंधर किंवा त्याला जालंधर असं पण त्यांनी म्हणतात. हा भयंकर असणारा असुर आहे. हा त्रस्त झाला. त्याच्या पत्नीचं नाव आहे वृंदा. ही वृंदा पतिव्रता आहे महाराज. पतिव्रता. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर त्यांनी महाराज त्यांनी विजयी झाला होता. याला कोणीच मारू शकत नव्हतं. एवढा त्याचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्याची पत्नी पतिव्रता आहे म्हणून त्याचं सामर्थ्य वाढलं होतं. भगवान शंकर सुद्धा शंभुकिनी संग्राम अपारा. शंभू म्हणजे भगवान शंकरानं सुद्धा त्याच्याबरोबर अपार असणारा संग्राम केला, युद्ध केलं. पण भगवान शंकराला सुद्धा त्याला मारता येत नव्हतं. एवढा बलाढ्य त्यांनी झाला होता. मग काय करावं. त्याची पत्नी पतिव्रता आहे म्हणून या सर्व गोष्टी त्यांनी होत आहेत. ती वृंदा भगवान विष्णूची उपासक आहे महाराज. त्या वृंदीनं त्यांनी भगवान विष्णूची उपासना केली. रात्रंदिवस त्यांनी भगवंताचं स्मरण वृंदा करते आहे. आपण गळ्यात तुळशीच्या माळा घालतो ना, त्याचं हे कारण आहे महाराज. ते कान उंच करून ऐका. महत्वाचा विचार मी तुमच्या समोर सांगतो. आता वेळ नेमकी संपत आली, 10 मिनिटं राहिले, पण तरी सुद्धा त्यांनी महत्वाची ही कारण आहेत. थोडक्यात तुमच्या समोर मी ते सांगतो. म्हणून वृंदेचं त्यांनी हे पातिव्रत्यवत भंग केलं पाहिजे असा विचार सर्व देवदेवतांच्या मनात आला. सर्व देवता मिळून भगवान विष्णूकडे गेले. सांगितलं तुम्ही पालनहार आहात, पालन करते आहात. आम्ही सर्वजण जालंधराच्या त्या त्रासानं त्रस्त झालेलो आहोत. सर्व जग त्यांनी दुःखी आहे. पण तुम्ही कृपा केल्याशिवाय त्यांनी होणार नाही. तुम्ही आमचा सांभाळ करा, संरक्षण करा. भगवान विष्णूने त्यांनी जगत कल्याणाकरिता आणि कपट रचायचं ठरवलं आणि कपट केलं वृंदेबरोबर. काय केलं माहिती आहे. जलंधर युद्ध करत होता भगवान शंकराबरोबर आणि तो युद्ध करत असताना भगवान विष्णूनं त्या जलंधराचं रूप धारण केलं. हुबेहूब भगवान विष्णू जलंधराचं रूप धारण करून वृंदेच्या महालामध्ये गेले. वृंदेला वाटलं माझे पतीच आहेत असं समजून त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत करून अशा पद्धतीने त्यांना आपल्या मंचकावर बसवलं. परपुरुषाला मंचकावर त्यांनी बसवलं. त्याच क्षणाला पातिव्रत्य भंग झाले आणि पातिव्रत्य भंग झाल्याबरोबर त्यांनी महाराज त्याची शक्ती क्षीण झाली जलंधराची आणि भगवान शंकराच्या हाताने अशा पद्धतीने त्याचा शिरच्छेद झालेला आहे. त्याचा त्यांनी मृत्यू झाला. तो मारला गेला. तो मारल्याची बातमी सर्वत्र हाहाकार झाला. त्याचा वध भगवान शंकराने त्यांनी केला आणि आता त्याची बातमी वृंदेपर्यंत येऊन त्यांनी पोहोचलेली आहे. त्याचं मस्तकच तोडून समोर आणलं. माझा पती माझ्या मंचकावर बसलेला आहे आणि माझ्या पतीचं मस्तक पण तोडून माझ्या समोर त्यांना आणले. खरं काय हा विचार तिच्या मनात येऊ लागला. आकांत करू लागले. भगवान विष्णूने त्यांनी महाराज स्वतःचं रूप प्रत्यक्ष प्रगट केलं. जालंधर त्यांनी मारला गेल्याची बातमी सर्वत्र त्यांनी पसरली होती. वृंदा व्याकुळ झाली, रडू लागली. म्हणजे देवा तुझी रात्रंदिवस उपासना करते आहे. तू माझा आराध्य दैवत आहेस. तूच माझा घात केलास, माझ्याबरोबर कपट केलंस, माझ्या पातिव्रत्याचा भंग करण्याकरिता तू कारणीभूत ठरलास. असं का केलंस सांग. मी तुझी रात्रंदिवस उपासना त्यांनी करते आहे. धर्माच्या पडद्याआड त्यांनी अधर्म केलास देवा. म्हणून त्यांनी रागावली. पतिव्रतेची मोठी सत्ता असते महाराज. तिची देवावर सुद्धा सत्ता असते. म्हणून त्यांनी वृंदेला ज्या वेळेला आपला पती मारला गेला हे कळालं, भगवान विष्णूनं कपट केलं हे त्यांनी कळालं, त्यावेळेला वृंदेनं भगवान विष्णूला शाप देऊन टाकला. मी तुझी भक्त आहे, रात्रंदिवस तुझी उपासना करते. माझं पातिव्रत्य भंग करत असताना, माझ्याबरोबर छळ कपट करत असताना तुझं हृदय काय दगडाचं झालं का रे देवा. जा मी तुला शाप देते, तू दगड होऊन राहशील. पण भगवान विष्णूला चांगले महाराज वृंदेनं शाप दिला, दगड होशील म्हणून. म्हणून भगवान विष्णूला दगड व्हावं लागलं. दगडाचा झाला देव आणि सर्वत्र हाहाकार झाला. पालन करताच दगड झाला. जर विष्णूच चांगले दगड होऊन बसला मग काय करायचं. म्हणून प्रत्यक्ष लक्ष्मी व्याकुळ होऊन त्या वृंदेच्या समोर आली, विनंती करू लागली. तू पतिव्रता आहेस, तू महासती आहेस, तुझं सामर्थ्य त्यांनी फार मोठं आहे. पालन करताच दगड झालेला आहे.
त्याला जर दगड करून टाकलंस तर या सृष्टीचं काय होईल, जगाचं पालन पोषण कोण करील? देवदेवता तिची विनंती करू लागल्या, भगवंताला तुझ्या शापातून मुक्त करून टाक. पतिव्रतेचं हृदय त्यांनी मोठं आहे महाराज. या वृंदेनं त्यांनी अशा पद्धतीने भगवंताला शापातून मुक्त करून टाकलं. भगवान पुन्हा पूर्वस्थितीत आला, पण तिचं ते समर्पण त्यांनी पाहून भगवान व्याकुळ झाला. भगवंताच्या नेत्रांमध्ये त्यांनी महाराज अश्रू डबडबून आले आणि वृंदेच्या समोर त्यांनी भगवान त्यांनी आलेले आहेत. ती वृंदा आपल्या पतीचं मस्तक आपल्या हातात घेऊन सती जाण्याकरिता त्यांनी निघालेली आहे. ती सती जाण्याकरिता निघाली. भगवंतीनं तिला सांगितलं, हे बघ, तू मला दगड होण्याचा शाप दिलेला आहेस, तो शाप अशा पद्धतीने आठवणीत ठेवण्याकरिता मी कायमस्वरूपी शालिग्राम होऊन राहीन. म्हणून शालिग्राम शिला, गंडकी नावाची नदी आहे, त्याच्या दामोदर नावाचं कुंड आहे. या दामोदर कुंडामध्ये वरतून तुळशी टाकल्या की खालून त्यांनी जी शालिग्राम शिला प्रत्यक्ष प्रगट होते. ओरिजिनल शालिग्राम फार महत्वाचा, आमच्या गुरुजींनी आम्हाला त्याने दिलेला आहे महाराज. तो ओरिजिनल त्यांनी शालिग्राम तो त्यांनी प्रत्यक्ष भगवंताचं रूप आहे. आणि सांगितलं, जिथं सती जाशील तिथे एक वृक्ष त्यांनी प्रगट होईल, त्या वृक्षाला वृंदा तुलसी असं सर्वजण त्यांनी म्हणतील. आणि अखंड मी त्या तुळशीच्या जवळ त्यांनी वास्तव्य करील असं भगवंतानं तिला वरदान देऊन टाकलं. अजून एक वरदान दिलं, जो तुझ्या माध्यमातून माझ्यापर्यंत येईल, मी त्याचं मागचं कोणतंच चरित्र पाहणार नाही, सहजासहजी त्याचा स्वीकार करेन असं भगवंतानं तिला सांगून टाकलं. मला तीच वृंदा आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अशा पद्धतीनं त्या वृंदेच्या जवळ सदैव भगवान वास्तव्य करतो. अजूनही आपण देवासमोर नैवेद्य जर दाखवायचं ठरलं ना की मग त्याच्यावर तुळशीचं पान अशा पद्धतीने ठेवतो, मग देवासमोर नैवेद्य दाखवतो. घरात तयार होतो, तो त्यांनी शिरा असतो, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं की त्याचा नैवेद्य होतो. मग तुळशीला मध्यस्थी करून भगवंताच्या समोर ठेवलं की मग तो देवासमोरून आपल्यापर्यंत आला की मग त्याचा प्रसाद होतो. म्हणजे तुळशीचं सामर्थ्य आहे, मला महत्वाची गोष्ट आहे. ही वृंदा रागावलेली आहे. रागवलेल्या वृंदेनं अशा पद्धतीने त्यांनी भगवंताला शाप देऊन टाकला होता. दगड होशील असा शाप दिला, देवा तुझ्यामुळं माझ्या पतीचा मला वियोग अशा पद्धतीने सहन करावा लागला. म्हणून त्यांनी ऐक, हा जो माझा पती आहे, हा पती त्यांनी जालंधर पुढच्या युगामध्ये अशा पद्धतीने जन्मामध्ये रावण होईल. पण तो रावण त्यांनी अशा पद्धतीने तुझ्या पत्नीला अशा पद्धतीने ओढून नेईल, तुझ्या पत्नीचा आणि तुझा वियोग होईल असं त्या वृंदेनं भगवंताला शाप दिला होता. पण वृंदेनं शाप दिल्या कारणानं त्यांनी महाराज भगवंताला तो हिशोब बरोबर करण्याकरिता आणि रामरूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागलं. आणि मग त्यांनी जालंधर स्वतः रावण झाला. त्या रावणानं सीतेला अशा पद्धतीने पळून नेलं आणि मग सीतेला सोडवण्याकरिता प्रभूंना रावणाला अशा पद्धतीने मारण्याकरिता जावं लागलं. वृंदेच्या शापामुळे त्यांनी प्रभूंना रामरूप धारण करावं लागलं. हे दुसरं कारण त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आपण पाहतो. दोन कारण आपण पाहिली. तिसरं त्यांनी प्रभूंच्या अवताराचं कारण आहे, नारदजींनी त्यांनी भगवंताला शाप दिला आणि म्हणून त्यांनी महाराज प्रभूंना रामरूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागलं. नारद शाप दिने एक बारा, कल्पते ही लागी अवतारा. नारदाच्या शापामुळे त्यांनी प्रभूंना रामरूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, या सगळ्या कथा संक्षिप्त रूपानं आपण श्रवण करतो आहोत. त्या फार महत्वाच्या कथा आहेत. प्रभूंच्या अवताराची कारणं त्यांनी सांगणार आहोत. खरं तर आज कथेमध्ये राम जन्म त्यांनी व्हायला हवा होता. आपण जास्त ते आता 5 कारणं सांगून राम जन्मापर्यंत जाणं म्हणजे ओढातण होणार आहे. पण उद्याच्या कथेमध्ये कथेला सुरुवात झाल्याबरोबर त्यांनी महाराज 1-2 प्रसंग सांगून लगेच राम जन्म त्यांनी होईल. पण राम जन्माची कथा आपण उद्या अशा पद्धतीने श्रवण करणार आहोत. आज फक्त आपण राम जन्माचे कारण श्रवण करतो आहोत. ती कारणं पाहून आपण त्यांनी थांबणार आहोत. म्हणून एकदा काय झालं, नारदजींनी पण भगवंताला शाप दिला, जसा वृंदेनं शाप दिला होता की आदिशक्ती त्यांनी महाराज सीता लक्ष्मी त्यांनी सीतेच्या रूपानं प्रगट होईल, तुम्ही त्यांनी राम होणार आहात. माझा पती जालंधर त्यांनी अशा पद्धतीनं रावण होईल, तो सीतेला पळून नेईल आणि मग त्यांनी तुम्हाला तुमच्या पत्नीचा अशा पद्धतीने वियोग सहन करावा लागेल. जसा आज माझ्या पतीचा मी वियोग सहन करते आहे, असं तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल असा शाप मिळाला. म्हणून त्यांनी प्रभूंना राम रूपात अवतार घ्यावा लागला. दुसरं कारण भगवान शंकरानं पार्वतीला वर्णन करून सांगितलं. तिसरं कारण आहे, नारदजी महाराज तपश्चर्या करण्याकरिता गेले. नारदांनी त्यांनी महाराज तपश्चर्या केली, घनघोर असणारी तपश्चर्या. हिमगिरी गुहा एक अति पावनी, बहु समीप सुर सरी सुहावनी, आश्रम परत पुनित सुहावा, देखी देव रेखी मन अति भावा. अतिशय सुंदर असणारा आश्रम नारदांनी त्यांनी पाहिला. पार्वतीनं प्रश्न विचारला, नारदजी माझे गुरु आहेत आणि मग माझे श्रेष्ठ असणारे गुरुवर, या गुरुवरांना त्यांनी भगवंताला शाप देण्याची इच्छा का बरं झाली? ते तर ज्ञानी आहेत, अतिशय श्रेष्ठ आहेत, मग एवढे ज्ञानी असून त्यांनी देवाला का बरं शाप दिला ते सांगा. म्हणजे भगवंताची मायाच अशी आहे की जी त्यांनी महाराज
सर्वांना मोहित करून टाकते. पार्वतीला आश्चर्य त्यांनी झालं होतं. आश्चर्यचकित होऊन विचारत होती, कारण पार्वतीचे गुरु आहेत ना नारदजी महाराज. म्हणून नारदाकडूनच भगवान शंकराचा महिमा ऐकला होता. त्याने सांगितलं होतं तपश्चर्या कर, तिला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला सांगितला. हे सगळं नारदाने माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीने घडून आणलं. मग शाप कशा पद्धतीने दिला ते सांगा. म्हणून सांगितलं की भगवंताची माया अशी आहे जी ज्ञानांना पण मूर्ख बनवते आणि मूर्खांना पण ज्ञानी बनवू शकते. हे त्यांनी भगवंताचं सामर्थ्य आहे. त्याच्या मनात आलं तर काय होऊ शकतं. म्हणून समर्थ असणारा परमात्मा हे सर्व अशा पद्धतीने करू शकतो. पण केव्हा ज्ञानी पुरुषाला मूर्ख बनवून टाकेल आणि मूर्खाला कधी ज्ञानी बनवून टाकेल भगवान हे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी असंच झालं. नारदजी तपश्चर्या करण्याकरिता त्यांनी गेले. हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची इच्छा निर्माण झाली. त्या वनात तपश्चर्या केली ज्या वनामध्ये त्यांनी, त्या वनालाच असं वरदान होतं की कामदेवाचं इथं काहीच चालणार नाही. ते नारदाला माहीत नव्हतं. त्याच वनात जाऊन तपश्चर्या केली आणि तपश्चर्या त्यांनी महाराज घनघोर होऊ लागली. इंद्राला चिंता पडू लागली की आता त्यांनी नारद तपश्चर्या करतायत, आता हे जर त्यांनी तपश्चर्या त्यांची संपन्न झाली तर माझ्या पदाला सुद्धा धोका होऊ शकतो, इंद्रपद प्राप्त करून घेऊ शकतात. मग काय केलं पाहिजे, यांची तपश्चर्या मोडली पाहिजे. पण इंद्र घाबरला आणि घाबरलेल्या इंद्राने त्यांनी कामदेवाची विनंती केली की जा आणि तुम्ही नारदांची तपश्चर्या त्यांनी भंग करा. म्हणून कामदेव आला आणि कामदेवानं त्यांनी महाराज नारदांची तपश्चर्या भंग करण्याकरिता प्रयत्न सुरू केले. कामबाण नारदावरच अशा पद्धतीने सोडले. पण ते वनच असं होतं ज्याच्यात कामदेवाचं काही चालणारच नव्हतं. म्हणून त्यांनी नारदांची तपश्चर्या सफल झाली. त्या कामदेवाचं नारदांच्या समोर काहीच चाललं नाही. काम विजयी झाले नारदजी महाराज. कामावर विजय प्राप्त केला. कामदेव प्रत्यक्ष समोर आला. कामदेवानं हातामध्ये पुष्पांची माळ आणली आणि प्रशंसा करायला सुरुवात केली. वा, एवढे मोठे मोठे ऋषीमुनी आहेत, मी ज्या सर्वांच्या समोर जातो त्यांच्या तपश्चर्या त्यांनी भंग करून टाकतो, पण तुम्हीच मला असे सापडले की जी तुमची तपश्चर्या मला त्यांनी भंग करता आली नाही. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. केवढे तुम्ही श्रेष्ठ आहात, केवढे तुम्ही तपस्वी आहात. फार स्तुती केली महाराज. 3 गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांनी महाराज काम हरल्यानंतर काम करतात. काम जरी हरला तरी त्याच्यानंतर या 3 गोष्टी काम करतात. त्या जर कोणत्या असतील तर पुष्पांचा हार, हार गळ्यात घालणं म्हणजे त्यांना हार, अशा हार म्हणजे हरणं. हार गळ्यात घालायचा असला की खाली वाकावं लागतं ना, ज्याच्या गळ्यात घालायचं त्याला. म्हणजे हार घेऊन तुम्ही गेला तर त्याच्या गळ्यात घालायचं म्हणल्यावर त्याला खाली मान घालावी लागते. म्हणजे हार हा महत्वाचा विचार. काम हरला पण हार घेऊन आला, पुष्पांचा हार घेऊन आला. त्याच्यानंतर त्यांनी स्तुती प्रशंसा करू लागला, प्रशंसा. आणि त्यानंतर नमस्कार करू लागला पुन्हा पुन्हा. जे लोक त्यांनी महाराज हार घालतात, जे लोक प्रशंसा म्हणजे स्तुती करतात आणि जे लोक नमस्कार करतात ते फार प्रिय वाटतात. लक्षात ठेवा मी काय सांगतो. जे निंदा करतात ते लक्षात राहतात, जे स्तुती करतात ते लक्षात राहतात. निंदा करणाऱ्यांचा द्वेष अंतःकरणात निर्माण होतो, पण स्तुती करणारे मात्र अंतःकरणात घर करून बसतात. हे महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी स्तुती केली जाते. जी माणसं स्तुती करतात ती फार चांगली वाटतात. लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये या स्तुतीपासून जरा लांब राहिलं पाहिजे. ही स्तुती जर त्यांनी महाराज आपलं कोणी करायला लागले की स्तुती करणं म्हणजे हवाच भर नाही. लोक फार स्तुती करतात. वा महाराज तुम्हीच फक्त, तुमच्याशिवाय कोणी पाहिलंच नाही, तुमच्यासारखे तुम्हीच, फार अप्रतिम, फार त्यांनी ही अशी स्तुती व्हायला लागली की हवाच भरल्यासारखी होते. समाज असा असतो महाराज, हवा भरतो 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 उंच घेऊन जातो, फार उंचीवर नेतो आणि एवढ्या उंचीवर जाऊन जर समाजाला दुसरा एखादा सापडला सोडून देतो. एवढ्या उंचीवर सोडून दिल्यानंतर ते खाली पडतं, त्याचे हाडकं सुद्धा मोजायला कोणी येत नाही. हा महत्वाचा विचार. असं त्यांनी घडत असतं. माझं म्हणणं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून त्यांनी स्तुती करणाऱ्यांना करू द्या. ते करत असतील ती त्यांची मर्जी आहे. मला स्तुती करतात, तुम्ही स्वीकारायची की नाही तुमच्या मनावर आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून स्तुती स्वीकारायची का निंदा स्वीकारायची हे तुमच्या मनावर आहे. करणारा करतोच आहे महाराज. तो त्याच्या पद्धतीने करणार आहे. त्याला ते भावल्यानंतर, त्याला चांगलं वाटल्यानंतर तो त्याच्या तोंडानं त्याचं काम करणार आहे. पण तो जरी काही करत असला तरी आपण किती स्वीकारायचं हे आपल्या मनावर आहे. नारदांची स्तुती केली कामदेवानं, पण कामाचं काही चाललं नाही नारदांच्या समोर, पण स्तुती केल्यामुळे कामानं नारदांच्या मनातच घर केलं. मला डायरेक्ट स्तुतीच्या माध्यमातून अंतःकरणात प्रवेश केला. कामच मनामध्ये अशा पद्धतीने जाऊन बसला. आणि आता मात्र त्यांनी महाराज ही स्तुती जड गेली. सगळ्यांना त्यांनी महाराज सांगायला सुरुवात केली, मी कामावर विजय मिळवलाय, मी कामदेवावर विजय मिळवलाय. भगवान शंकराला भेटण्याकरिता अशा पद्धतीने आले.
पण प्रशंसा करणारा कायमस्वरूपी आपल्या बरोबरच राहतो महाराज. मनात घर केलेलं असतं ना, मग सगळीकडे सांगितलं जातं, अहो ते एवढे मोठे, पण त्यांनी माझं वर्णन केलं, एवढे मोठे पण माझी स्तुती केली, माझं कौतुक केलं, असं त्यांनी महाराज होऊ लागलं. हे बघा, तुम्ही जर माणसाची स्तुती करत असाल तर तुम्हाला वाटत असेल आपण त्याच्या चांगल्या करता करतो आहोत. खबरदार, तुम्ही त्याचं चांगलं करीत नाहीत, तुम्ही त्याचं अनहित करता आहात. त्यानं देवाचं चिंतन करायचंय, तो तुम्ही स्तुती केल्यानंतर देवाचं चिंतन सोडून देतो आणि तुमचंच चिंतन करायला सुरुवात करतो. ते मला चांगलं म्हणले, ते मला चांगलं म्हणले, ते मला चांगलं म्हणले, ते मला चांगलं म्हणले. देवाचं चिंतन लांब राहतं आणि स्तुती करणाऱ्याच चिंतन सुरू होत असतं. म्हणून स्तुती करून घेऊ नका, आणि स्तुती कोणाची करू नका. जर करायचीच असेल तर भगवंताची करा आणि तोंड भरून करा, महत्वाची गोष्ट आहे. पण त्याची स्तुती केल्यानंतर त्याने म्हणत त्याला तुम्ही आवडाल, कारण भगवान स्तुतीप्रिय आहे. जसा स्तुती करणारा मनुष्य मनात घर करून बसतो, असं रात्रंदिवस भगवंताची स्तुती त्याचं स्तवन कराल तर तुम्ही देवाच्या मनात घर करून बसाल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून स्तुती जर करायची देवाची करा, दुसऱ्याची करू नका महाराज. पण का करू नका? त्याचा अनहित करता आहात तुम्ही स्तुती करून, त्याचं नुकसान करू नका, हा महत्वाचा विचार आहे. असू द्या, परत एक गोष्ट सांगतो. वस्तुस्थिती सांगणं आणि स्तुती करणं याच्यात फरक आहे. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. वस्तुस्थिती सांगण्यापासून मागे राहू नका. वस्तुस्थिती सांगा ना. तुम्ही चांगलं काम केल्यानंतर त्याला चांगलं म्हणा ना. चांगलं काम करणारी माणसं जगात आहेत, त्यांना चांगलं म्हणलं पाहिजे महाराज. म्हणून त्यांनी बघा, या मुंबापुरीमध्ये तुम्ही त्यांनी महाराज एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये भगवंताची ही कथा करत आहात, ही कीर्तनं त्यांनी करतात, सप्ताह करत आहात, भागवत कथा, रामकथा आयोजित त्यांनी करत आहात. तुम्ही चांगलं काम करत आहात ना, तुमच्या चांगल्या कामाची वाखाणणी केली पाहिजे. तुम्ही खरंच चांगलं करता, याला स्तुती समजू नका, याला वस्तुस्थिती समजा. नाहीतर त्यांनी महाराज आम्हाला बरेच माणसं पाहायला मिळतात. त्या बऱ्याच माणसांपेक्षा त्यांनी इथं मुंबईत आल्यानंतर बरेचसे शेठ पाहायला मिळतात, बरेच सावकार पाहायला मिळतात, बरेचसे साहेब पाहायला मिळतात, बरेचसे शेठ आहेत महाराज. पण मला हे पाहायला मिळतं असं की इथं त्यांनी आल्यानंतर सगळे त्यांनी स्वतःचा शेठपणा घरी सोडून येतात, स्वतःचा साहेबपणा तिकडे ठेवून येतात आणि अंतःकरणापासून भगवंताचं भजन. याला स्तुती समजू नका, ही वस्तुस्थिती सांगताय. पण स्तुती म्हणून जर स्वीकाराल तर पुन्हा त्यांनी अनहित तुमचं झाल्याशिवाय राहायचं नाही. मी तुमची स्तुती करीत नाही, मी तुमची वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून त्यांनी तुमचा शेठपणा, साहेबपणा त्यांनी बाजूला ठेवून तुम्ही भगवंताचं चिंतन करतात. हे त्यांनी चांगलं काम आहे, हे धर्म काम आहे, धर्मकार्य आहे. म्हणून स्वतःचा मोठेपणा सोडून जर चटया उचलीत असाल, तुमचा मोठेपणा सोडून जर मंडप झाडून काढत असाल, आलेल्यांचं अंतःकरणापासून स्वागत करत असाल, पुण्याचं काम करत आहात. जीवनभर आपल्या हाताने घडत राहावं. भगवंताला विनंती करावी, देवा की माझ्या अंतःकरणामध्ये कधीच अहंकार होऊ देऊ नकोस, कधीच मोठेपणाचा त्यांनी भाव अंतःकरणात निर्माण होऊ देऊ नकोस. तो घातक असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी स्तुती जर एखाद्याने केली तर कौतुक वाटतं आणि तोच मनात घर करतो. कामदेवानं स्तुती केली, नारदाच्या मनातच घर करून टाकली. आता जो भेटेल त्याला सांगायला सुरुवात केली, मी कामावर विजय प्राप्त करून घेतला, काम मला शरण आला. कामानं माझी स्तुती केली, कामानं माझ्या गळ्यात हार घातला, कामानं मला नमस्कार केला, मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, असा भाव पोटात निर्माण झाला आणि कैलास पर्वतावर गेले. भगवान शंकराच्या समोर नारायण नारायण करत त्यांनी जाऊन पोहोचले 10:06 गेल्यानंतर त्यांनी म्हणत भगवान शंकराने स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली, वा नारदजी, फार दिवसातून त्यांनी आपण आलात, कसं काय? त्यांनी एवढ्या दिवस कुठे होतात लगेच सांगायला सुरुवात केली. थोडा व्यस्त होतो म्हणे. कसं काय? थोडी तपश्चर्या करत होतो महाराज. भगवान शंकराला सांगायला सुरुवात केली, थोडी तपश्चर्या करत होतो. काय सांगावं, घनघोर तपश्चर्या केली. कामदेव प्रत्यक्ष परीक्षा घेण्याकरिता आला होता, पण कामाचं आपल्या समोर काहीच चाललं नाही. कोण म्हणताय? नारदजी महाराज म्हणतात. कोणासमोर? भगवान शंकराच्या समोर त्यांनी सांगतायत. भगवान शंकर त्यांनी ऐकत राहिले, सर्व गोष्टी ऐकून घेतल्या. कामानं मला नमस्कार केला, माझ्या गळ्यात पुष्पांचा हार घातला, असं माझं त्यांनी स्तवन केलं, हे सगळं सांगायला सुरुवात केली. भगवान शंकर विचार करायला लागले, नारदजी आत्मस्तुती करतायत, आत्मश्लाघा, घातक आहे महाराज ते. म्हणून त्यांनी आत्मस्तुती करतायत. समजून सांगितलं भगवान शंकरानं, हे बघा माझ्या समोर सांगता आहात गोष्ट खरी आहे, हे माझ्या समोर त्यांनी सांगतात इथपर्यंत ठीक आहे. चुकून सुद्धा वैकुंठात गेल्यावर हे सांगू नका. चुकून सुद्धा जर भगवान विष्णूच्या समोर गेलात तर हे सांगू नका. पण आता नारदाला कुठं दम निघतो महाराज. ते सांगायला लागले त्यांनी, असं आहे मी जितेंद्रिय आहे, अमुक आहे, फलाना आहे, हे सगळं त्यांनी कौतुक सांगायला सर्व. भगवान शंकर म्हणले, आमचं काय, आम्ही गृहस्थी आहोत. भगवान शंकर गृहस्थी आहेत ना महाराज, आम्ही गृहस्थी आहोत. तुम्ही त्यांनी ब्रह्मचारी आहात, तुम्ही कामदेवावर विजय प्राप्त करून घेतलेला आहात, तुम्ही त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहात. भगवान शंकराने ऐकून घेतलं. बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशाच जीवनात असतात, ऐकून घ्याव्या लागतात.
जर समजून सांगू नये समोरचा जर ऐकण्याच्या कंडिशनमध्ये नसला तर आपणच आपली प्रगल्भता दाखवावी, त्याचं ऐकून घ्यावं आणि त्याची कंडिशन जाणून त्यांनी म्हणत त्याला त्याच्यात सोडून द्यावं. नाईलाज असतो महाराज. म्हणून समजून सांगू नये लोकांना समजत नाही, म्हणून त्यांनी नारदांना समजून सांगितले. मला सांगितलं संबुद्धीन उपदेश हित नाही नारदी सोहत, उपदेश केला आणि उपदेश करून सांगितलं की भगवान विष्णूंना मात्र हे त्यांनी सांगू नका. पण नारदांना चैन पडलं नाही महाराज. नारदजी महाराज नारायण नारायण करत करत क्षर समुद्रात गेले भगवंताच्या दर्शनाकरता. एक बार करतल बर विना, हातामध्ये विना घेऊन गावत हरिगुण गात प्रवीणा, हरीचं गुणगान गात 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 अग्नी चिरछंदू गवे गवते मुनी